प्रथम भावामध्ये जर गुरु असेल तर असा व्यक्ती भाग्यवान असतो, फारच भाग्यवान असतो. अशा व्यक्तीला सर्वस्व प्राप्त होतं. सर्वस्व म्हणजे अगदी सर्वस्व प्राप्त होतं. पण कधी? मी फक्त आणि फक्त गुरु या ग्रहाबद्दल बोलत आहे. जर पुन्हा मृत्यूस्थानामध्ये चांडाळ योग झाला, शनी राहू आला, तर त्या गुरुचं फळ निघून जातं. गुरु या ठिकाणी आहे पण तो बिघडलेला नसेल. आता बिघडलेला नसेल म्हणजे काय? तर 6, 8, 12शी त्याचं कनेक्शन नसेल किंवा असेल तर त्याचं प्रिडिक्शन वेगळं येणार. आता 6, 8, 12शी कनेक्शन म्हणजे काय? तर मागच्या वेळेला आपण सांगितलेलं आहे गुरुच्या 2 राशी आहेत. गुरुच्या 2 राशी कोणत्या आहेत? तर एक आहे धनुराशी आणि एक आहे मीन राशी. धनुराशीसाठी आपण 9 अंक लिहितो आणि मीन राशीसाठी 12 अंक लिहितो. म्हणजे या ठिकाणी जर 9 किंवा 12 आला, या ठिकाणी जर 9 किंवा 12 आला, किंवा या ठिकाणी जर 9 किंवा 12 अंक आला तर गुरु दूषित झाला असं समजायचं. त्यामुळे त्या गुरुचं फळ आपल्याला जसंच्या तसं मिळणार नाही, काही प्रमाणात देणार. कारण गुरु आहे शेवटी तो स्वतः आहे, ज्या राशीमध्ये बसलेला आहे, ज्या भावामध्ये बसलेला आहे, प्रथम भाव आहे, लग्नी आहे, त्यामुळे तो गुरु फळ आपल्याला चांगलंच देणार आणि खरोखर चांगलं देणार. आता गुरु इथे असल्यानंतर आणि गुरु जर दूषित झाला नसेल तर इतर ग्रहमान कितीही वाईट असू द्या, त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणतीही दुर्घटना किंवा कोणतेही दुर्विचार किंवा वाईट घटना घडत नाही. मी रिपीट करतो समजून घेण्यासाठी. म्हणजे संपूर्ण पत्रिकेमध्ये गुरु जर चांगला असेल आणि इतर ग्रहमान बिघडलं तरी गुरु एकटा अख्ख्या पत्रिकेला सांभाळून नेण्याचं सामर्थ्य एकट्या गुरुमध्ये असतं. सर्वात आधी पत्रिका मांडल्यानंतर राशी बघायची, त्याच्यानंतर नक्षत्र बघायचं, त्याच्यानंतर पत्रिका मांडल्यानंतर पत्रिकेमध्ये आपली स्वराशी कोणत्या स्थानात आहे ते बघायचं, त्याच्यानंतर सेकंड लगेच गुरु बघायचा. अशा पद्धतीने आपण अभ्यास करायचा असतो. आता आपण फक्त गुरुबद्दल बोलतोय. गुरु द्वितीय स्थानामध्ये असताना काय फळ देतो? तर गुरु हा गोडबोले आहे, अतिशय ते वाचास्थान आहे. त्यामुळे गुरु अतिशय सौम्य पद्धतीने गोड बोलून सर्व कामं करून घेणारा व्यक्ती. असे लोक कधीही वाईट बोलत नाहीत, कोणावरती रागवत नाहीत. इथे गुरु असताना सुद्धा असे लोक रागवत नाहीत. पण इथे गुरु असता अतिशय शुभ फळ देतो, धनाचा वर्षाव करतो आणि गुरु हा नेहमी 4 पटीने फळ देत असतो. हे लक्षात ठेवा. इतर ग्रह 1 पटीने फळ देतात, तर गुरु हा नेहमी 4 पटीने फळ देतो. म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी गुरु येईल त्या त्या ठिकाणी नेहमी 4 पटीने शुभ ठरतो आणि तो शुभच असतो. 4 पटीने फळ देतच असतो, नेहमी द्यायचंच काम करतो. तो कोणालाही त्रास देत नाही. गुरु म्हणजे काय? तर इंटरनल गायडन्स. अशा लोकांना स्वतःचं मार्गदर्शन खूप असतं, इंट्युशन्स मिळतात आणि आतून त्यांना एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असतो. आतून संदेश येतो, हे काम केलं पाहिजे, ते काम केलं पाहिजे, हे काम नाही केलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांना त्याचं फळ मिळतं. या ठिकाणी असल्यानंतर धनाची प्राप्ती 4 पटीने होते. त्या ठिकाणी जर अजून चंद्र असेल तर खूपच चांगलं, खूप म्हणजे खूपच चांगलं. मग हे दुधात साखर. गुरु धनस्थानात असता, धनस्थान आहे ते 4 पटीने धन देतो. तेच वाचास्थान आहे, गोडबोली असतात. असे खूप छान आणि गोड बोलतात. दुसऱ्यांना समजावून सांगण्याचं यांच्यामध्ये सामर्थ्य असतं. दुसऱ्यांना आपलं म्हणणं पटवून देण्यात तरबेज असतात आणि शांत पद्धतीने गोड बोलून काम करून घेतात. हे स्थान कुटुंबीय स्थान पण आहे. कुटुंब स्थान म्हणजे समजा एखादी मुलगी सासरी गेली तर त्या मुलीला सासर कसलं मिळणार आहे, ते कुटुंब कसलं मिळणार आहे त्यावर अवलंबून असतं. अशा ठिकाणी जर गुरु असेल मुलीच्या तर तिला खूप चांगलं सासर मिळतं. अशा ठिकाणी जर गुरु व्यक्तीचा पुरुषाचा असेल तर त्यांना सासरवाडी चांगली मिळते, सासू आईसारखं प्रेम करणारी मिळते. गुरु तृतीय स्थानात असता
पराक्रम स्थान आहे ते. आपण फक्त गुरुबद्दल बोलतोय त्यामुळे हे पराक्रम स्थान आहे. पराक्रम स्थानामध्ये या माणसाला स्ट्रगल करायची आवश्यकता येत नाही. पराक्रम आपोआप घडतात त्या व्यक्तीकडून. ऑटोमॅटिक चांगल्या घटना घडतच राहतात. धाकट्या भावाचं अतिशय मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळतं. अशा लोकांचे धाकटे भाऊ मोठ्या भावाला खूप मदत करतात आणि त्याच्या म्हणण्यानुसार वागतात आणि दोघे भाऊ मिळून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपला घर प्रपंच चालवतात. तर हा पराक्रम सुद्धा भाव आहे. त्यामुळे मोठे पराक्रम करणारे लोक, ऑटोमॅटिकली जाणारे लोक, ऑटोमॅटिक पराक्रमात जाणारे लोक किंवा स्वतःच्या हातून कमी कष्टामध्ये यश मिळवणारे लोक हे असतात. तर ह्या स्थानामध्ये फार महत्वाचं स्थान आहे हे पराक्रम योगाचं आहे. चतुर्थ स्थानामध्ये गुरु असता. अशा व्यक्तींना स्वतःचं सुख खूप असतं. स्वतःचं सुख म्हणजे आईचं सुख खूप असतं. आई निरोगी राहते. झालाच आजार, 6-8-12 अशी काही कनेक्शन असेल तर झालाच आजार तर डायबिटीस आईला असतो, नाहीतर खूप चांगल्या आयुष्यात यांच्या चांगल्या घटना घडतात. त्यामुळे गुरु चतुर्थ स्थानात असता. 2-3 हमखास अशा लोकांची घरं असतात. अशा लोकांना गाडी असते, सुख समृद्धी वैभव चांगलं असतं. पाहिजे ते सुख मिळतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाकीच्या कुंडलीमध्ये, बाकीच्या स्थानामध्ये, कुंडलीतील 12 स्थानामध्ये कितीही बिघडलेलं गणित असेल तरी सुद्धा सुखस्थानामध्ये गुरु असल्यानंतर त्या व्यक्तीला ओढून ताणून कुठूनही सुख मिळणार म्हणजे मिळणार. अशा लोकांच्या कुंडल्या अशा असतात. म्हणजे गुरु सुखस्थानात असतात. सर्वतोपरी आनंदी आनंदच असतो अशा लोकांच्या. गुरु पंचम स्थानामध्ये असेल तर, गुरु जर पंचम स्थानामध्ये असेल तर अशा लोकांना मुलांचं सहकार्य खूप मिळतं. सगळ्यात आधी मुलांचं सहकार्य खूप मिळतं. त्याच्याही आधी उच्च शिक्षित अशी व्यक्ती असते. असे लोक IAS ऑफिसर वगैरे आढळतात. मागच्या वेळेला थोडंसं सांगितलं होतं. किंवा गुरुच्या याच्यामुळे शिक्षण मिळाल्यामुळे असे लोक उच्च पदावरती असतात. असे लोक जे सुद्धा आढळतात. असे लोक बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या पदावरती काम करताना आढळतात. असे लोक CA सुद्धा असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे हे स्थान आहे बुद्धीचं आणि हे स्थान आहे आपल्या मुलांचं. हे लक्षात ठेवा. अशा लोकांची बुद्धी सतसत वेग बुद्धीने वागणारे व्यक्ती असतात. अतिशय तोलामोलाने बुद्धीने काम करणारे लोक असतात. असे नको ते संकट आणतो, 4 पटीने शत्रू निर्माण करतो आणि उजव्या पायाला काहीतरी इजा होण्याची शक्यता असते, काहीतरी लागण्याची शक्यता असते. किंवा डायबिटीस होऊन उजवा पाय कापावा तरी लागतो, नाहीतर पायाला जखम तरी होते उजव्या पायाला. हे लक्षात ठेवा. एकापेक्षा अधिक विवाह होण्याची शक्यता असते. किंवा काही व्यभिचार पण करतो, अफेअर पण होतात अशा लोकांचे. पण इतर ग्रहावरती ते बरंचसं अवलंबून आहे. एकटा गुरु त्या ठिकाणी व्यभिचार नाही आणणार, पण इतर ग्रहांचं फळ आहे त्याच्यावरती गुरु चांगलं वागणार की वाईट वागणार ह्या स्थानात मात्र त्याचं आपल्याला गणित ठरवावं लागतं. पण गुरु ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी 4 पटीने फळ देतो. म्हणजे हे विवाहस्थान याचं दूषित झालं, हे लक्षात ठेवा. अशा लोकांना मित्र खूप असतात. म्हटलं ना, हे मित्राचं पण स्थान आहे, जोडीदाराचं पण स्थान आहे आणि हे स्थान अजून पार्टनरशिपचं पण स्थान आहे. हा, म्हणजे अशा लोकांना एका धंद्यापेक्षा दुसऱ्या धंद्यामध्ये, तिसऱ्या धंद्यामध्ये असे पार्टनर जमवून असा व्यक्ती बऱ्याच ठिकाणी उद्योगधंदा करू शकतो, व्यवसाय करू शकतो. अशा व्यक्तींना बरेचसे मित्रमंडळी खूप असते आणि त्यातून ते आनंद मिळवत असतात. तर गुरु त्या ठिकाणी चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. चांगला फक्त आणि फक्त जोडीदाराच्या बाबतीत तो फक्त वाईट आहे. तर अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा जोडीदाराच्या पत्रिकेत त्याच ठिकाणी गुरु असू नये पुन्हा, किंवा तिथे हर्षल असू नये, किंवा शनीच्या राशीमध्ये हर्षल असू नये, नाहीतर हमखास काही नाही काहीतरी बिघडतं. ते मॅच मेकिंगचा भाग आहे, त्यावेळेला मी शिकवणार आहे. मॅच मेकिंगच्या वेळेला अपघात पण होतो आणि मृत्यूस्थानाची 8व्या स्थानाची नजर दुसऱ्या स्थानावर धनस्थानावर असल्यामुळे धनाचा नाश सुद्धा होऊ शकतो.
डाव्या पायाला इजा होण्याची शक्यता असते. आता मागाशी सांगितलं, जर गुरुचं कनेक्शन याच्याशी सुद्धा असेल, म्हणजे समजा 9-12 इथे अंक असेल आणि इथे गुरु असेल, तर हमखास डावा पाय डायबिटीसमुळे कापावा लागतो किंवा डायबिटीस पायाला जखम असते. अशा पद्धतीने त्याचं प्रिडिक्शन आपल्याला देता येईल. गुरु फारसा 8व्या स्थानामध्ये एवढा काही त्रासदायक ठरत नाही, परंतु इतर ग्रहावरती सुद्धा बरंचसं अवलंबून आहे. पण सप्तम जसं शत्रुस्थानामध्ये येतो तसंच मृत्यूस्थानामध्ये आहे, इतर ग्रहावरती अवलंबून आहे. पण जसं गुरु इथे आहे, बाकीची कुंडली कितीही वाईट झाली तरी गुरु कंट्रोल करतोय, पण इथे तसं होत नाही आहे. इथं गुरु वाईट फळ देणार, इतर ग्रहांमुळे देऊ शकतो, पण एकटा गुरु इथे काहीच करू शकणार नाही. पण समजा इथे शनीची राशी आहे तर त्रास देईल, किंवा 9 आणि 12 अंक इथे असेल, म्हणजेच धनु आणि गुरु, धनु आणि मीन राशी इथं असेल किंवा धनु आणि मीन राशी इथं असेल तर मात्र तो गुरु त्रास देऊ शकतो. पुढे 9व्या स्थानामध्ये गुरु असता सतत भाग्य, जे सुखस्थानात जे फळ मिळणार तेच इथं फळ मिळणार. गुरु भाग्यस्थानात असता कुंडलीमध्ये कितीही ग्रह बिघडले आणि गुरु जर शुद्ध अवस्थेत असेल, बिघडला नसेल, म्हणजेच 9-8-12 कनेक्शन नसेल, तर बिघडलेल्या ग्रहावरती कंट्रोल करण्याचं काम गुरु ग्रह करतो. म्हणजे आपल्याला कितीही वाईट परिस्थिती आली तर गुरु कंट्रोल करतो, असं त्याचं प्रिडिक्शन आहे. त्यामुळे वडिलांची प्रॉपर्टी गडगंज असते. वडील सतसत विवेक बुद्धीने शिकलेले असतात, वडिलांची सतसत विवेक बुद्धी असते, घरानं संस्कारी असतं, वडिलार्जित शिक्षण चांगलं मिळतं गुरु इथे असल्यानंतर. फक्त तो दूषित नसावा, नाहीतर तो व्यक्ती वडिलांसाठी त्रासदायक ठरू शकतो, असं पण होऊ शकतं. गुरु दशम स्थानामध्ये असता, कर्मस्थानामध्ये असता. सांगा आता, सर्वोत्कृष्ट स्थान आहे कर्मस्थान, कारण आपल्या आयुष्यात सर्वोत्कृष्ट घटना काय असेल तर आपलं स्वतःचं कर्म. या गुरुची नजर सुखस्थानावर असल्यानंतर आईचं प्रेम भरपूर मिळतं. अशा लोकांना सुख चांगलं असतं, स्वतःच्या कर्माने गाडी घेणार, घर घेणार, बंगला घेणार, सगळं व्यवस्थित राहणार, सर्वांशी चांगलं वागणार. त्याचं कर्मच एवढं चांगलं असतं की तो बाहेर निघाल्यानंतर सर्व त्याला नमस्कार करतात. लाभस्थानात असता सर्वतोपरी लाभच लाभ. तो 6-8-12 कारक नसेल तर सर्वतोपरी लाभच लाभ मिळणार. आपण फक्त एकट्या गुरुबद्दल बोलतोय. 6-8-12 कनेक्टेड असेल तर मात्र तो लाभ निघून जातो आणि दूषित झाला त्यामुळे मग लाभ निघून जातो. मग इतर ग्रहामध्ये इतर वाईट काय असेल, आता समजा गुरु इथे आणि त्याच्या अपोजिट इथे राहू आणि किंवा शनी आहे, तर मात्र तो लाभ मिळत नाही. म्हणून आपण फक्त एकट्या गुरुबद्दल बोलतोय. लाभस्थानात असल्यानंतर त्या व्यक्तीला आयुष्यात लाभच लाभ मिळतो, खूप लाभ मिळतो, खूप म्हणजे सासरवाडीकडून सुद्धा खूप लाभ मिळतो. गुरु या ठिकाणी असल्यानंतर 12व्या स्थानात असल्यानंतर प्रचंड आध्यात्मिक प्रगती होते. अशा कारण याची 1, 2, 3 तिसरी नजर धनस्थानावर असते. खर्च वाढेल. अजून काय होईल? दुसऱ्याला बिनकामाचे उपदेश देतात असे लोक. रामायण महाभारत यांचं तोंडपाठ असतं अशा लोकांचं, उगीच सांगत बसणार कोणाला तरी. आणि असे लोक थोडेसे लबाड पण असतात, म्हणजे स्वतःला मोठेपण मिळवून घेण्यासाठी खोटं वागतात, कारण त्याची बुद्धी तशी चालते 12व्या स्थानाची. म्हणजे स्वतःच्या सुखाचा नाश करणारा गुरु म्हणजे 12वं स्थान. आणि जोपर्यंत स्वतःच्या सुखाचा नाश होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती होत नाही. म्हणून या स्थानाला तेवढंच महत्व दिलेलं आहे गुरुच्या बाबतीत. पण ऐहिक सुखासाठी इथं असणारा गुरु काहीही कामाचा नाही. आणि आपण तर संसारात पडलेले व्यक्ती आहोत, म्हणजे आपल्याला ऐहिक सुख पाहिजे, आपल्याला गाडी पाहिजे, घर पाहिजे, बंगला पाहिजे, पत्नी पाहिजे, जोडीदार पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत, मुलांचं सुख पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. तर तो गुरु देणारा नाही. तो गुरु फक्त आणि फक्त आध्यात्मिक प्रगती घडवण्यासाठी शुभ आहे, अन्यथा तो वाईटच आहे. शुक्र ग्रह प्रथम स्थानात असता काय फळ देईल?
शुक्र म्हणजे कला, लक्षात ठेवा. शुक्र म्हणजे कला, शुक्र म्हणजे प्रणय, शुक्र म्हणजे मैत्री, शुक्र म्हणजे आडली नडलेली सगळी कामं करून जबरदस्तीनं कामं करून घेणारा ग्रह, शुक्र म्हणजे जबरदस्तीने मिळवणारा ग्रह, आणि शुक्र म्हणजे सर्व लक्झरीज पाहिजेत अशा व्यक्तीला, राजासारखं राहणार. मग इथे व्यक्ती असणारा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडतात. असे लोक फार रोमॅन्टिक असतात, मग तो मेल असेल किंवा फिमेल असेल, रोमॅन्टिक बोलणार, कलात्मक बोलणार, पटेल असं बोलणार, खरं नसलं तरी खोटं असलं तरी खरं आहे असं समजून सांगून समोरच्या व्यक्तीला पटवण्यात तरबेज असतात असे लोक. म्हणून शुक्र अशा या सर्व गोष्टी मिळवून देतो. शुक्र जर धनस्थानात आला तर असा व्यक्ती कलाप्रेमी असतो, कलेने धन मिळवतो. मग असे लोक गायन करून पैसे मिळवतात, असे लोक सिनेमाच्या स्टोरी लिहून पैसे मिळवतात, असे लोक आकाशकंदील बनवून पैसे मिळवतात. फॉर एक्झाम्पल दिलं म्हणजे असे लोक होममेड प्रोडक्ट बनवून पैसे मिळवतात. असे लोक कोणतीही कला निर्माण करतात, कापड विकणे, कापड शिवणे, ही अशी कला असते. आणि ती व्यक्ती जर शुक्र दूषित नसेल झाला तर अशा व्यक्ती कलात्मक असतात आणि कलेपासून पैसे मिळवतात. आर्किटेक्ट असतात, पुन्हा ड्राफ्ट्समन असतात, असे लोक अशा पद्धतीने पैसे मिळवतात. तुम्हाला जे सलूनमध्ये काम करणारे आणि ब्युटिशियनमध्ये काम करणारे लोक याच्यामध्ये खूप आढळतात. तर हे कलाक्षेत्र निर्माण करणार. आता पुन्हा काय म्हटलं मी की तो प्रणयाचं प्रतीक आहे, रोमॅन्टिक ग्रह आहे, रोमांस पण करणार. मग हा व्यक्ती कुटुंबातल्या सर्वांचा आवडता व्यक्ती असणार कुटुंबामध्ये, कारण तो बोलताना असा व्यवस्थित बोलणार की लोकांना हसवणार पण, खुश पण करणार, त्याच्या बोलण्यापासून एखाद्याला आनंद मिळत जाणार. असे मुलं अगदी 9व्या महिन्यापासून बोलायला लागतात, लहान लहान मुलं. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांना उपजत कला खूप असते. म्हणजे एकाने एक शिकवलं तर ते भलतंच अजून त्याला जोडून दुसरं तिसरं करून त्याच्याही पुढे जाणार. तर अशा स्थानचा शुक्र अशा पद्धतीने बरोबर आपल्याला तो काम करतो आणि पुढे कलात्मक दृष्टिकोनातून पुढे नेतो. शुक्र पराक्रम योगात असता, शुक्र पराक्रम योगात असता काय करेल आता? मग शुक्र सांगितलं हा प्रणयाचं प्रतीक आहे आणि कलेचं प्रतीक आहे. तर कलेमध्ये सुद्धा बाजी मारणार आणि प्रेम प्रकरण पण करणार. अशा ठिकाणी असल्यानंतर हमखास अशा लोकांचा प्रेम विवाह होतो. इथे शुक्र असल्यावर सुद्धा प्रेमविवाह होण्याची शक्यता खूप असते. लग्नी शुक्र असल्यानंतर लग्नी प्रेमविवाह कुठे कुठे होतो सांगतो मी. लग्नी असल्यानंतर 7व्या स्थानात असल्यानंतर आणि पराक्रम भावात शुक्र असल्यानंतर अशा लोकांचे प्रेमविवाह होतातच होतात आणि सक्सेस सुद्धा होतात. सक्सेस होणाऱ्या प्रेमविवाहाबद्दल मी बोलतोय. आता शुक्र दूषित असेल तर, विवाहस्थान स्वच्छ नसेल तर मग डिवोर्स पर्यंत प्रकरण जातच जातं. त्यामुळे हा पराक्रम भाव आहे. तर पराक्रम सुद्धा कलेने करणार. लोक अभ्यास करून पास होतात, हा कॉपी करून पास होईल पण पास होईल. कला यांच्याकडे खूप असते आणि पराक्रम काहीतरी असतो. असे लोक पकडले पण जात नाहीत. तर हा शुक्राचा प्रभाव आहे. फक्त आपण एका शुक्राबद्दल बोलतो हे लक्षात ठेवा, अजून बाकीच्या ग्रहावरती बरंचसं अवलंबून असतं. चतुर्थ भावाबद्दल शुक्र असता, चतुर्थ भावामध्ये शुक्र असता काय फळ देईल? तर शुक्र काय सांगाल आता, हे आईचं पण स्थान आहे, सुखाचं पण स्थान आहे. मातृसुख देईल नाही, आई फार प्रेमळ मिळेल. ते प्रेमाचं पण स्थान आहे ना, आई फार प्रेमळ मिळते. म्हणजे डिप्लोमॅटिक प्रेम, डिप्लोमॅटिक प्रेम. बाळा असं कर, बाळा तसं कर, हे केल्यानंतर हे करू, हे केल्यानंतर ते करू. डिप्लोमॅटिक आई मिळते, कलात्मक आई मिळते आणि त्या बाळाचा उत्कर्ष करून घेते. पुन्हा लक्झरीज आहे, सगळ्या सुखसोयी देतो. म्हणजे अशा ठिकाणी घर, अशा लोकांची घरं बघा, खास करून सजवलेली घरं आढळतील तुम्हाला. घर एखाद्या
एखाद्याच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानात जर शुक्र असेल आणि तुम्ही जर त्याच्या घरी गेलात तर तुम्हाला सजवलेलं घर दिसेल. अतिशय सुंदर पद्धतीने एका ठिकाणी काहीतरी लावलंय, एका ठिकाणी पॉट्स लावलाय, काहीतरी असं दिसेल तुम्हाला, व्यवस्थित अगदी दिसेल. भिंतीवरती वॉलपेपर किंवा काहीतरी असं वेगळं वेगळंच दिसेल तुम्हाला. आणि पुन्हा 6 महिन्यानंतर गेला तर अजून काहीतरी चेंजेस दिसतील. म्हणजे असे लोक सुखाच्या मागे पळतात आणि यांना सुख ऑटोमॅटिक मिळतं. असे लोक प्रणय सुद्धा करतात. आता त्या ठिकाणी चतुर्थ भाव आहे. म्हणजे खास करून आईकडच्या नातेवाईकाशी एखाद्या मुलीशी विवाह होण्याची शक्यता असते. म्हणजे मुलगी असेल तर आईकडचा नातेवाईक म्हणजे मामाशी मुलाशी विवाह होईल. हे आईकडच्या कुठल्या नाही कुठल्या नातेवाईकाशी किंवा आईच्या ओळखीने कोणाशी तरी विवाह होईल. शुक्र हा विवाह करून देत असतो, म्हणून शुक्राशी संबंध आहे. शुक्र आणि गुरु दोन ग्रह विवाह करून देतात आणि टिकवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. म्हणून शुक्र आणि गुरु बिघडू द्यायचा नसतो पत्रिकेत, किंवा बिघडला असेल तर त्याच्यावरती उपाय त्वरित करावा लागतो, अन्यथा वैवाहिक सुख मिळत नाही. आता पंचम स्थानामध्ये शुक्र असता, बघा आता सांगा मला काय फळ मिळेल. आता बरेच दिवस आपण शिकतोय. शुक्र हा फिमेल ग्रह आहे. हा शिक्षण घेण्यासाठी कलात्मक ऊर्जा असेल, कलेने शिक्षण घेईल, तो कलेचं शिक्षण घेईल कोणत्याही गोष्टीमध्ये. म्हणजे असे लोक इंजिनिअरिंग मध्ये, कला क्षेत्रामध्ये हे असे करतील. पण मी असं म्हटलं की शुक्र कलात्मक असून तो कलेचं तर प्रतीक आहेच आहे, तो रोमॅन्टिक पण आहे. पण पंचम स्थानामध्ये खास असताना अशा लोकांची मुलं न सांगता, आईवडिलांना न कळता प्रेमविवाह करतात, अडकतात, शिक्षण सुद्धा अडथळ्यातून पूर्ण करतात. असे लोक फार रोमॅन्टिक असतात. पंचम स्थान हे त्या दृष्टिकोनातून जरा थोडंसं त्रासदायक असतं. पंचम स्थानामध्ये शुक्र असता, बुद्धी तल्लक असते, सप्लिमेंटरी सतत मिळते. आता काय बोलावं इथे तो थांबत नाही, काहीतरी बोलून वेळ मारून नेतो. अशा पद्धतीने शुक्र इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त करून देतो. आता शुक्र मी काय म्हटलं की तो हे पंचम स्थान आहे. पंचम स्थान विमानाचं सुद्धा आहे. विमान प्रवास करेल, लक्झरीज मिळेल. आणि जर इतर ग्रह चांगले असतील तर अशा लोकांकडे स्वतःचं हेलिकॉप्टर किंवा स्वतःचं विमान सुद्धा असतं. जर कुंडली फारच चांगली असेल तर, इतर ग्रहमान चांगले असतील तर, सूर्य वगैरे गुरु अजून चांगला असेल तर अशा लोकांकडे स्वतःचं विमान असतं. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, शुक्र हा फिमेल ग्रह आहे. त्यामुळे पंचम स्थान हे मुलांचं स्थान आहे. अशा व्यक्तीच्या आयुष्यात काय घडेल मला सांगा. अशा व्यक्तींना मुलीच होतात. आणि तिथे 2 अंक असेल तर हमखास, 2 किंवा 7 असेल तर हमखास मुलीच होतात अशा लोकांना. आणि पत्नीच्या पण पत्रिकेत तसंच काही असेल ना तर मुलीच होतात, मुलं होतच नाहीत. तर अशी पत्रिका आली की हमखास सांगायचं तुमच्या मुलींची संख्या किती आहे. हा महत्वाचं उत्तर मला तुमच्याकडून हे अपेक्षित होतं. आता मी बऱ्याच वेळा शिकवलेला आहे, शुक्र हा प्रणयाचं प्रतीक आहे. आणि शुक्र आजाराच्या स्थानात असेल तर काय होईल. शुक्र जर षष्ठम भावामध्ये असेल तर अशा लोकांना गुप्त रोग होण्याची जास्त शक्यता असते, हमखास असते. गुप्त रोगांचे पण प्रकार खूप आहेत, त्यापैकी काहीतरी एखादा. आपण अगदीच टाकून नाही बोलायचं कोणाला. एखाद्याचा असेल तर त्याने गिल्टी फील नाही करायची. इतर ग्रहावरती बरंचसं अवलंबून आहे. आता शुक्र इथे आहे पण गुरु इथं आहे, तो त्याला तारतोय. मग अशी सांगितलं गुरु जर चांगला असेल तर काहीही वाईट घडत नाही. नाहीतर उठसूट सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये इथं शुक्र असेल आणि चांगल्या माणसाला जाऊन म्हणाल मी तुम्हाला काय गुप्त रोग आहे का, असं नाही बोलायचं. तर गुरु इथे असेल आणि शुक्र इथं असेल तर मात्र असा व्यक्ती वाईट चालीचा निघणार नाही. हा शुक्र इथे आहे बाकीचे ग्रह बिघडले तर हमखास असा व्यक्ती व्यसनाधीन होतो, प्रणयाच्या नादामध्ये चुकीचं काहीतरी काम करतो आणि गुप्त रोग लावून घेतो. हे मात्र तेवढंच सत्य आहे. त्यामुळे शत्रू सुद्धा निर्माण करतात. आणि खास करून अजून लक्षात ठेवा, खास करून हे स्थान शुक्र म्हणजे प्रणयाचं आहे. जर स्त्री असेल तर पुरुषांकडून अशा व्यक्तीला भीती असते, आणि पुरुष असेल
तर स्त्रीकडून यांना भीती असते. भीती असते म्हणजे स्त्री किंवा पुरुष एकमेकाचे शत्रू बनतात. म्हणजे पुरुष असेल तर स्त्री वर्ग यांचा शत्रू बनतो आणि स्त्री असेल तर पुरुष वर्ग यांचा शत्रू बनतो. हे लक्षात ठेवा एक गोष्ट. त्यामुळे या ठिकाणी शुक्र असता बऱ्याच घटना घडण्याची शक्यता असते. कारण सप्तम स्थानामध्ये शुक्र असता तुम्ही जेवढं बोलणार तेवढं तुम्हाला लवकर समजणार. मी एकटाच बडबड करतोय, शिकवतोय 1.5 तास 2 तास, तुम्हाला काय कळलं नाही कळलं मला काही कळत नाही. त्यामुळे तुम्ही बोललात तर हा बोला. हा जोडीदार सुंदर असेल, अर्थातच सुंदर असेल, बरोबर. जोडीदार सुंदर असेल, जोडीदार रोमॅन्टिक पण असेल, अर्थातच असेल. चांगला असेल का नाही तो 6-8-12शी कनेक्टेड असेल त्याच्यावर ठरवायचं. पण आपण तुर्तास शुक्राबद्दल बोलतोय, आपण चांगलंच बोलूया शुक्राबद्दल. जोडीदार बरोबर. आणि हा प्रेम विवाह केलेला जोडीदार असणार यांच्या बरोबर, स्वतः प्रेम विवाह करणार. मेलचे असू द्या किंवा फिमेलची पत्रिका असू द्या, असे लोक हमखास मगाशी सांगितलं ना, या ठिकाणी किंवा या ठिकाणी असल्यानंतर हमखास असे लोक प्रेम विवाह करतात. आणि तो दूषित झाला तर मग प्रॉब्लेम होतो. पण आता सध्या तर आपण दूषित नाही असं समजतोय, कारण शुक्राचं फळ फक्त आपण समजून घेतोय. त्यामुळे सप्तम स्थानामध्ये शुक्र असता खूप चांगला बिझनेस होतो. आता एखादा पुरुष असेल तर या लोकांनी एखाद्या महिलाशी पार्टनरशिप करून उद्योगधंदा केला तर त्यात 100% यश मिळतं. आणि जर फिमेल असेल तर एखाद्या पुरुषाबरोबर पार्टनरशिप करून उद्योगधंदा केला तर त्याचं 100% उद्योगधंद्याचं फळ मिळतं. म्हणून तो विरुद्ध लैंगिक अट्रॅक्शन ग्रह आहे शुक्र. शुक्र प्रजोत्पादन आहे, शुक्र प्रणयाचं प्रतीक आहे, शुक्र रिप्रोडक्शन करतो. म्हणून उद्योगधंद्याचा त्याला कारक मानला आहे. आणि तो शुक्र जर पॉवरफुल असेल तर त्याच्याकडे सगळ्या लक्झरीज मिळवून देतो. म्हणून पार्टनरशिपमध्ये त्याला अग्रस्थान दिलेलं आहे. जेवढं गुरुचं महत्व आहे तेवढं त्याचं आहे. गुरु म्हणजे कोणता देव आहे सांगाल का? शुक्र म्हणजे शुक्राचार्य, हे सर्वांना माहिती आहे. शुक्र म्हणजे शुक्राचार्य हे सर्वांना माहीत आहे. गुरु म्हणजे कोणता देव कोणाला सांगता येईल सांगा जरा, थोडस डोक्याला ताण द्या. बृहस्पती, देवांचा गुरु बृहस्पती. गुरु ग्रहाचं नाव आहे बृहस्पती. पहिले म्हणायचे बघा बिस्तरवार, बृहस्पतिवार, पहिले लोक बोलायचे जुने लोक, आता नाहीत बोलत ते नावं. म्हणजे आम्ही लहान लहान असताना जेव्हा आमचे आजी असायची किंवा आजीची आई असायची किंवा कुणी असायचे ते म्हणजे बृहस्पतीच्या वारी आम्ही इकडे जातोय, येतोय तुमचा बृहस्पतीला, बिस्तरवारी येतोय. मला अर्थ कळायचे नाहीत. आता बिस्तरवार पण मला बुधवार आहे, बुधवारला बिस्तरवार म्हणायचे आणि बृहस्पतिवार असं आहे ते. तसं होळीच्या महिन्याला पण 3-3 नावं घ्यायची, होळी, शिमगा आणि अजून काय काय असे बरेच नावं घ्यायची. तर इतवार इतवार हा इतवार आयतवार, हा इतवार आयतवार बरोबर आहे ते. बऱ्याच प्रांतामध्ये असे काही गोष्टी असतात. तर इथे शुक्र असता पार्टनरशिप, वैवाहिक जीवन सुखाचं जातं, आपल्या स्वतःच्या मर्जीनं जातं, जोडीदार रोमॅन्टिक भेटतो. इथं शुक्र असेल आणि विवाहस्थानात तिकडे गुरु असेल तर मात्र गडबड होते. लक्षात ठेवा, जोडीदाराच्या पत्रिकेत तिथे गुरु असेल तर गडबड होते. कारण हा व्यक्तीला रोमॅन्टिक आणि गुरुला 4 पटीनं फळ देतो, वेगळंच काहीतरी घडवतो तो. त्यामुळे ते मॅच मेकिंगच्या वेळेचा विषय आहे. पुन्हा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये तिकडे राहू आहे आणि इथे शुक्र आहे, ते पण बिघडतं गणित. तर ते मॅच मेकिंगच्या वेळेचा विषय आहे. तिथे शुभग्रह नसेल तर मग अडथळा निर्माण होतो. बर, पुढे आता जेवढं शत्रुस्थानचं फळ आहे तेवढंच इथे पण आहे. मृत्यूस्थानात शुक्र असता काय फळ मिळेल? मृत्यूस्थानात शुक्र असता गुप्त रोगाने मृत्यू. सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा, जर तो दूषित असेल तर. हा
जर इथे 7 किंवा 2 असेल, म्हणजे 7 किंवा 2 म्हणजे काय, जागे आहेत का बघा जरा. 7 म्हणजे काय, तूळ किंवा वृषभ. हा, 7 किंवा 2 म्हणजे तूळ किंवा वृषभ राशी असेल तर असा व्यक्ती हमखास गुप्त रोगाने मरण पावतो. अजून इतर ग्रहावरती बरंचसं अवलंबून आहे. इथे राहू असेल वगैरे तर सगळ्या गडबड होते सगळी म्हणून, किंवा इथे स्वग्रही 7 किंवा 2 असेल तर सगळ्यात मोठा झटका शुक्र तिथे ते देतो. दुसरं, या ठिकाणी शुक्र असल्यानंतर शुक्राची नजर मृत्यूस्थानातून धनस्थानावरती, त्यामुळे फिमेलचा पैसा नाश करणे हे शुक्राचं काम होतं. फिमेलचा पैसा नाश करतात किंवा फिमेलवरती नाश करतात, किंवा फिमेल असेल तर जोडीदारावरती नाश करतात, मेलवरती. आंधळ असतं ना प्रेम, हे आंधळे प्रेमवाले असे लोक असतात, कोणावरती विश्वास ठेवतात आणि नको ते पैसे देतात जोडीदाराला, किंवा अशा लोकांना जोडीदारांकडून किंवा विरुद्ध लैंगिक व्यक्तीकडून ब्लॅकमेलिंगचे सुद्धा किस्से होतात. हे कर नाही तर मग असं होईल, हे कर नाही तर असं होईल, हे कर नाही तर असं होईल, असं सुद्धा होतं. आणि ह्या लोकांना लक्झरीज इतर ग्रहावरती मिळतील, पण ह्या ग्रहामुळे सगळ्या लक्झरीज निघून जाणार. अशा व्यक्तींचा प्रभाव लोकांवरती कमी पडतो, कारण कला त्यांना उपजत मिळत नाही, तेवढे मोठ्या प्रमाणामध्ये कला उपजत मिळत नाही. गुरु चांगला असेल तर काही होणार नाही, पण इतर ग्रह पण बिघडलेत आणि शुक्र पण मृत्यूस्थानात आहे तर मात्र अडचण निर्माण होते. प्रणय कमी असतो, लक्षात ठेवा, प्रणय होत नाही. मग आता जोडीदार जर शुक्र इथे आहे, जोडीदाराचा शुक्र इथे आहे आणि दुसऱ्या जोडीदाराचा शुक्र इथे आहे, तर आफ्टर मॅरेज यांना वैवाहिक लैंगिक सुख मिळत नाही, त्यामुळे एकमेकाला सॅटिस्फॅक्शन होत नाही, त्यामुळे अशा लोकांचा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि असे लोक डिवोर्स पर्यंत जातात आणि त्यातून व्याभिचार निर्माण होण्याची शक्यता येते. तर एवढं मोठं शुक्र इथं असल्यानंतर बिघडवतो. राहूचं काम आहे एक गाव दोन तुकडे, पण शुक्र तसा नाही करत आहे. शुक्र अडकून पण ठेवतो, भिजत पण ठेवतो आणि त्रास पण देतो. शुक्र लवकर गाठ सोडतच नाही ते. तर शुक्राचं फळ एवढं वाईट आहे. तरी 6-8-12 मध्ये शुक्र अजिबात चांगलं फळ देत नाही, लक्षात ठेवा. 6-8-12 मध्ये असेल तर ते नाशच करतो शुक्र, मिळू देत नाही. मग बाकीचे इतर ग्रह जर चांगले असतील तर त्याच्यामुळे इतर आपल्याला सुख मिळतं. आता इथे शुक्र असेल तर वडिलांचं स्थान आहे, नशिबांचं स्थान आहे, सगळा रेडी सेटअप मिळतो लक्झरीज आयुष्यात. वडिलांचा सगळा रेडी सेटअप मिळतो. वडिलांनी सगळं कमवलेलं असतं, लक्झरी सगळ्या करून ठेवलेले असतात, गाडी बंगला घर सगळं रेडीमेड असतं. त्यामुळे अशा लोकांचा प्रभाव सुद्धा चांगला असतो आणि अशा लोकांचा आयुष्य घडवणारा शुक्र ग्रह आहे. अशा लोकांचा भाग्योदय लग्नानंतर होतो, कारण मेल असेल तर तो प्रणयाचंच प्रतीक आहे ना, त्यामुळे तिथे अशा लोकांमध्ये प्रणय असतो, नशीबवान असतात असे लोक. तर अशा लोकांना खूप चांगलं यश मिळतं. खास करून आई बहीण, मेल असेल तर फिमेल कडून लाभ होतो आणि फिमेल असेल तर मेल कडून लाभ होतो. म्हणजे इथे सुद्धा शुक्र अतिशय शुभ मानला गेलेला आहे. शुक्र म्हणजे शुक्राचार्य, शुक्राचार्य हे लक्षात ठेवा. आता इथे शुक्र असेल तर असा व्यक्ती सौंदर्य प्रधान प्रसाधने, अशा व्यक्ती त्यांचं दुकान असतं, असे कॉस्मेटिकचं दुकान असतं, सौंदर्य कसं खुलून दिसेल याच्याकडे लक्ष असतं. असे लोक टेलर पण असतात, असे लोक मगाशी सांगितल्याप्रमाणे कलाकार पण असतात, असे लोक कापड विक्रेते पण असतात, असे लोक आर्किटेक्ट पण बनतात. कर्म म्हणजे कला, कलेबाज असतात, असे लोक कलात्मक असतात. आणि अशा लोकांचं कर्म थोडेसे जर मेल असेल तर अशा लोकांचं लक्ष सतत एखाद्या महिलेकडे जातं. म्हणजे एखाद्या महिलेला चोरून एखादा पुरुष सतत पाहतोय तर समजायचं की त्या व्यक्तीचा
स्त्रीलंपट असतात थोडक्यात असं समजायचं आपण. पण ते कर्तबगार पण असतात, कलेने पैसे मिळवतात आणि कलेनेच एखाद्या महिलेला सुद्धा पटवतात. आणि पुन्हा स्वतः शुक्र जर अडचणीत असेल तर तिला पण अडचणीत आणतात आणि आपण स्वतः पण अडचणीत आणतात. शुक्र जेवढा चांगला ग्रह आहे तेवढा तो खतरनाक ग्रह आहे, अतिशय वाईट आहे. शुक्र जर बिघडला तर आयुष्यात तो पुन्हा व्यक्ती उभा राहू शकत नाही, असं शुक्राचं फळ आहे. शुक्र फार वाईट ग्रह आहे. जेवढा राहू नाही तेवढा शुक्र, कारण राहूचा गुरु आहे शुक्राचार्य, हे लक्षात ठेवा. आणि शुक्र दैत्यांचा गुरु आहे शुक्राचार्य, त्यामुळे त्यांच्याकडे दानवांची दैत्यांचीच ताकद आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढे लाभस्थानात शुक्र आला तर लाभस्थानात शुक्र आला तर सर्वात आधी मेल असेल तर महिलांकडून धनलाभ, लाभ, आयुष्यभर पालन पोषण अशा व्यक्तीचा आई करते, मोठी बहीण करते किंवा पत्नी करते. उलट महिला असेल तर अशा लोकांचं पालन पोषण आई करते, मोठी बहीण करते किंवा नवऱ्याची बहीण करते किंवा नवऱ्याची आई करते. म्हणजे फिमेल असल्यामुळे थोडक्यात फिमेल कडून धनलाभ, मग मेल असो नाही तर फिमेल असो. सासूकडून खास करून लाभ असतो. लाभस्थान हे सासू सासऱ्याचं स्थान आहे, बऱ्याच वेळा आपलं सांगून झालेलं आहे. त्यामुळे खास करून सासूचा लाडका जावई असतो असेल तर, आणि सासूची लाडकी सून. त्यामुळे शुक्र प्रणय देतो, त्या व्यक्तीवरती आवर्जून प्रेम करतो, खूप प्रेम करतो. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं शुक्राचं फळ लाभस्थानात असताना फार मिळतं आणि चांगल्या प्रमाणात मिळतं. शुक्र 12व्या स्थानात असता काय फळ देईल तर 6-8-12 प्रमाणेच चांगलं फळ देणार नाही. तर शुक्र 12व्या स्थानात असता कोणतंही शुभ फळ देत नाही, याच्याकडे फोकस करा. तो आध्यात्मिक प्रगतीमध्ये सुद्धा अडथळे आणतो. आता शुक्र 12व्या स्थानात असताना महत्वाचं काय घडतं मी तुम्हाला सांगतो. इथे गुरु आणि नेपच्यून असेल तर काय घडेल शिकवलंय मी, त्या दिवशी सांगितलंय. गुरु आणि नेपच्यून असता असे लोक आध्यात्मिक गुरु असतात, बरोबर आहे, आध्यात्मिक गुरु असतात. आता शुक्र कुठे गेला 12व्या स्थानात. शुक्र म्हणजे काय प्रणय, आणि तो कसला प्रणय, वाईट प्रणय. आणि पुन्हा तिथे शुक्र असेल आणि इथे राहू असेल तर एकमेकावरती दृष्टी, म्हणजे असे लोक वाईट मार्गाने जाणारे असतात, स्त्री लंपट असतात. असे गुरु भोंदू गुरु असतात, भोंदू गुरूंची लक्षणं कुंडली. किंवा समजा गुरु नसेल तरी सुद्धा अंडरटेकिंग 10, 20, 25 महिला कामाच्या आहेत, तर अशा लोक तिथे काम करून घेणारे लोक असे पण असतात आणि ते वाईट काहीतरी कुकर्म करतात, असे पण असतात. म्हणजे थोडक्यात स्त्रीवरती वाईट नजर ठेवणारा व्यक्ती शुक्र असा असेल तर. फक्त शुक्राबद्दल बोलतोय आपण, कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलत नाही, लक्षात ठेवा. आपल्या जर कोणाच्या पत्रिकेत तिथे शुक्र असेल तर असं गिल्टी फील करून घ्यायचं नाही की मी तर तसे नाही किंवा मी तसा नाही आहे. मी फक्त शुक्राबद्दल बोलतोय. गुरु जर इथं असेल, गुरुची दृष्टी तिथे आहे, इथे असेल गुरु, इथे असेल, नशिबाच्या ठिकाणी असेल, लग्नी गुरु असेल तर काहीही बिघडत नाही. पुन्हा एक स्टेटमेंट मी देतो. अख्ख्या पत्रिकेमध्ये संपूर्ण कुंडलीमध्ये गुरु जर सुस्थितीत असेल तर कुंडलीमध्ये कितीही ग्रह वाईट झाले तर कुंडलीमध्ये शुभ परिणामच पाहायला मिळतो. मी फक्त आणि फक्त शुक्राबद्दल बोलतोय, कारण आपल्याला गोळाबेरीज करून सगळ्यांचं प्रिडिक्शन मांडायचं आहे ना, म्हणून एका एका ग्रहाचं फळ आपण समजून घ्यायचं आहे. मग आता इथे शनी असता सगळ्यात आधी काय झालं, तो व्यक्ती आळशी बनला. आपण फक्त शनी बद्दल बोलतोय. एखाद्या म्हणेल माझा शनी तिथे आहे पण मी उठून सकाळी लवकर कामावर जातो, मी आळशी कसा, तर तो आळशी फळ देतो. पण कर्मस्थानामध्ये गुरु, राहू, गुरु किंवा सूर्य किंवा अजून इतर ग्रह असेल तर तो कामाला पटकन जाणार. शनीचा प्रभाव कमी पडतो, इतर ग्रहावरती बरंचसं अवलंबून आहे. शनिग्रह इथे आळशी बनवतो. शनिग्रहाचा प्रभाव 7वी दृष्टी विवाहस्थानावर आहे. अशा लोकांचे विवाह उशिरा होतात. शनी प्रथम स्थानात असता
स्वतःच्या आयुष्यात सुद्धा बऱ्याच गोष्टी विलंबाने होतात. एकदा गेलोय आणि पटकन काम झालंय असं होत नाही. 2-3 वेळा एखाद्या ठिकाणी जावं लागतं. कुठल्याही ऑफिसचं काम असेल तर एकदा, दोनदा, तीनदा, चारदा गेल्याशिवाय कामच होत नाही. तिथे गेले की अर्ज आपला तिथेच पडलाय, पुढे गेलाच नाही. असे फळ शनी देतो. शनी म्हटलं की कोणत्याही प्रकारचा विलंब आणि विघ्न आणि हेल्थ वाईज प्रॉब्लेम आणि आळशीपणा हे वाक्य लक्षात ठेवा. शनी म्हटलं की, आणि शनी पिळून काढतो नेहमी. बर, शनी धनस्थानात असता. आता गंमत आहे, सांगा. शनी धनस्थानात असता उशिरा धन मिळण्याची शक्यता असते. हा, उशिरा घरी मिळतात, खूप स्ट्रगल करून धन मिळतं. करेक्ट. खूप स्ट्रगल करावा लागतो पैसे मिळवण्यासाठी आणि खूप स्ट्रगल करून पैसे मिळतात. पुन्हा काम केलेले पैसे लवकर मिळत नाहीत. आणि असे लोक बाळ जन्माला आल्यानंतर 2-2, 3-3 वर्ष झालं तरी बोलत नाहीत. शनी उशिरा फळ देतो ना, वाचस्थान आहे ते. अशा लोकांच्या घरातली माणसं कर्मदारिद्र्य असतात, लेजे असतात. दारिद्र्यात त्यांचा जन्म होतो. इतर ग्रहावर ते बरंच अवलंबून आहे. फक्त शनीचं वर्णन आता करायला लागलोय आपण. तर अशा प्रकारे, आणि असे लोक बोलके नसतात, अबोले असतात, बोलतच नाहीत लवकर. मग होतं काय की पत्नीच्या पत्रिकेमध्ये या ठिकाणी बुध आहे, गुरु आहे, असे लोक, शुक्र आहे, असे लोक बोलके असतात. आणि इथं शनी आला तर हा बोलतच नाही. मग बायको बोलते, बोल नाही, एवढ्या वेळ मी झाला बोलते, तू काहीच बोलत नाही. कालच माझ्याकडे कुटुंब आलं होतं. पत्नी म्हणते, अहो हा बोलतच नाही, किती मी बोलते तर बोलतच नाही. लग्नाला 10 वर्ष आलेत, 8 वर्षाचा मुलगा आहे, तरी सुद्धा एवढे दिवस झालं खेचलंय. म्हटलं खेचावंच लागणार आहे, कारण त्याचा स्वभाव तसा आहे, तो अबोले व्यक्ती आहे. तर असं असतं ते. तर शनी म्हणजे या ठिकाणी असणं अबोले, कमी बोलणार, तोंडाचे आल्सर होणार. अशा लोकांना तोंडाचा काहीतरी आजार, जिभेला याला त्याला इकडे काहीतरी त्रास होणार. या ठिकाणी असल्यानंतर दाताचा प्रॉब्लेम येतो. दात किडतात अशा लोकांचे, हमखास किडतात. आता मला सांगा, पराक्रम भावामध्ये शनी, करेक्ट. पराक्रम भाव आहे, पराक्रम मिळण्यात फार विलंब, पराक्रम होणार नाही त्या व्यक्तीकडून. टाकलेली जबाबदारी लवकर निभवता येणार नाही. ना, बरोबर बरोबर. धाकट्या भावाबरोबर जमणार नाही, धाकट्या भावावर धोका देणार. बरंचसं काय 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 काय. जेवढं आपण गुरुच्या बाबतीत शिकलो तिथं त्याच्या सगळं उलट, सूर्याच्या बाबतीत शिकलो त्याच्या उलट, हमखास उलट त्याचं फळ देणार. त्यामुळे तिथे फारसा तो लाभदायक नाही. चतुर्थ भावात शनी असता मातृदोष निर्माण होतो. आईला सुख मिळत नाही, आईला एखादा आजार निर्माण होण्याची शक्यता असते. आई स्वतःचं घर प्रॉब्लेमॅटिक येतं. अशा लोकांनी बिल्डरकडून घर घेऊ नये. अशा लोकांनी समजा बिल्डरकडे घर बुक केलं तर अशा लोकांना 10-10 वर्ष घर तो बिल्डर देतच नाही, आणि आपले पैसे इकडे हप्ते तर चालू होतात. म्हणून अशा लोकांनी नेहमी घर घेताना रिसेलचं घ्यावं. ज्या ठिकाणी सोसायटी निर्माण झालेली आहे त्या ठिकाणचं घर घ्यावं, रिसेलचं. ज्या ठिकाणी माणसं राहत आहेत ते जुनं आपलं घर झालं. या ठिकाणी असल्यानंतर नवीन गाडी घ्यायची नाही, जुनी गाडी विकत घ्यायची, सेकंड हँडची गाडी विकत घ्यायची. अशा पद्धतीनं मातृसुख मिळत नाही. आईपासून लांब जाऊन राहावं लागतं. आईशी सतत कटकटी होतात, भांडण तंटा होतो, किंवा आईला कोणता तरी आजार होण्याची सुद्धा शक्यता असते. आई वारते आणि दुसरी सावत्राई येते. बरोबर आहे, बरोबर आहे, ते पण आहे. म्हणजे जे जे आहे ते त्या पद्धतीने तिथे घडतंय सगळं. शनी वाईटच फळ देतो त्या ठिकाणी, चांगलं फळ देतच नाही. आणि चांगलं जर द्यायचं असेल तर तो उशिरा देतो. पण सुखस्थान आहे त्यामुळे स्वतःच्या सुखाचा नाश करतो तो. एका वाक्यात बोलायचं झालं तर शनी चतुर्थ स्थानामध्ये असल्यानंतर स्वतःच्या सुखाचा नाश करतो. पंचम स्थानामध्ये असता, चतुर्थ स्थानामध्ये जर शनी असेल आणि तो सरकारी नोकरीत असेल तर अशा लोकांचं घर होतच नाही.
मी कितीतरी मोठे मोठे ऑफिसर बघितलेत, मुंबईमध्ये सरकारी क्वार्टर्समध्ये राहतात आणि आतापर्यंत रिटायर झाले तरी त्यांचं मुंबईमध्ये घर नाही. असे कितीतरी लोक बघितलेत मी. मग एवढे पैसे त्यांनी केले काय? एवढा पगार केला काय? तर इतर ग्रहावरती पण अवलंबून असतं त्यांनी काय केलं ते. आता शनी पंचम स्थानामध्ये असता, ते कोणाचं स्थान आहे? मुलांचं स्थान आहे. काय होईल? शनिफळ उशिरा देतो, मुलं उशिरा होणार. हा, पण सगळ्यात आधी फळ अशा व्यक्तीला मुलं उशिरा होणार आणि त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे येणार. त्या मुलांकडून आई वडिलांना सुख मिळणार नाही. अशा पद्धतीने थोडासा त्रास होण्याची शक्यता असते. आणि आपण स्वतः अभ्यास करताना अशा ठिकाणी जर शनी असेल तर अभ्यास केलेलं लक्षात राहणार नाही, लक्षात राहिलेलं परीक्षेत पेपरमध्ये उतरणार नाही. त्यामुळे एका वर्गात एखाद्या वेळेला 2-2 वर्ष काढायची वेळ येते किंवा एटीकेटीवरती पुढे जाऊन मग शेवटच्या वर्षाला सगळे पेपर सोडवायचे, अशा पण काही घटना घडतात. शनी हा विलंब, शनी हा दंडाधिकारी, केलेल्या तुमच्या कोणत्याही कर्माचं फळ देणारा ग्रह आहे तो. त्यामुळे तो येतो, तो धुवून काढण्यासाठीच येतो. मग वेगवेगळ्या पद्धतीने तो धुवून काढतो. मग कोणाचा धननाश करून काढतो, कोणाच्या फॅमिलीतल्या एखाद्या व्यक्तीला त्रास देऊन काढतो. तर बरंच असतं. शनी कुंडलीत सुस्थितीत असेल तर तो खूप चांगलं फळ देतो. शनी सुस्थितीत म्हणजे 6-12 कनेक्शन नसावं त्याचं. मग शनीच्या मर्जीने सगळं मिळतं, हळूहळू मिळतं, पण स्टेबल मिळतं. आणि जे मिळालेलं आहे ते लॉंग टाईमसाठी मिळतं. शनी देतो पण व्यवस्थित देतो. अगदी उशिरा देतो आणि उशिरापर्यंत टिकवून ठेवतो. ते नष्ट होऊ देत नाही लवकर. एकतर मिळूच देत नाही, आणि जर त्यांनी मिळवून दिलं तर ते उशिरापर्यंत टिकवतो. फार त्याचं फळ वेगळ्या पद्धतीने मिळतं. शनी हा तसा वाईट ग्रह पण नाही आणि तो चांगला पण नाही. तुम्ही वाईट कृत्य केले तर त्याचं फळ देणारा तो शनी ग्रह आहे, आणि चांगलं फळ केलंय तर चांगलं कर्म केलंय तर त्याचं फळ देणारा शनीच आहे. त्यामुळे इथे असं त्याचं फळ मिळेल. शत्रुस्थानात शनी असतं, काय होईल? आजाराचं स्थान आहे ते. लवकर आजार नीट न होणारे आजार निर्माण करतो. लवकर आजार ठीक न होणारे आजार निर्माण करतो. हाडासंबंधी आजार निर्माण करतो. कॅन्सर सारखे आजार निर्माण करतो. आणि हाडात आणि रक्तात पोचणारे आजार निर्माण करतो. लवकर ठीकच होणार नाही. अशा मोठ्या पद्धतीने आजार निर्माण करतो. असे शत्रू निर्माण करतोय की ते शत्रूचं मित्राचं रूपांतरच नाही होणार, कधीच नाही होणार. आणि अशा ठिकाणी नोकरीसाठी पण पाठवतो की तिथून पुन्हा लवकर घरीच येता येत नाही. म्हणजे शनी विचित्रच ग्रह आहे. तिथे असताना शुभ फळ अजिबात मिळत नाही. जे काही मिळायचं ते वाईटच फळ तिथे मिळतं. त्यामुळे शनी तिथे फारच वाईट आहे. म्हणजे जेवढं इतर ग्रहांबद्दल बोलतोय तेवढंच शत्रुस्थान आहे, आजाराचं स्थान आहे, ते सर्व फळ तिथे मिळणार. आता शनी सप्तम भावामध्ये, बोला, विवाह उशिरा होईल. सगळ्यात पहिला आहे नंबर 1. बरोबर. हा, ते इतर ग्रहावरती अवलंबून आहे. आणि शनी दूषित असेल तर जोडीदार टिकणार नाही. पण शनी आहे म्हणजे हा, बोला. अरे करेक्ट. आता मी तेच बोलत होतो, तेवढ्यात तुम्ही बोललात. बरोबर झालं. शांत नाही, आळशी मिळणार, अबोला मिळणार, रिस्पेक्ट न करणारा मिळेल. तुम्ही उठला सकाळी, आळशी मिळणार, उशिरा उठणारा मिळणार, 8-9 वाजता उठणारा जोडीदार मिळणार. आणि आपण तर बरोबर बरोबर बरोबर. हा एक्सपिरियन्स आहे की कुंडलीचं वर्णन करताय ताई? हा एक्सपिरियन्स आहे तुमचा की कुंडलीचं वर्णन करताय? ठीक आहे, खरं आहे तुमचं.
अगदी खरं आहे. नाही, वयस्कर नाही मिळणार आहे असं नाही आहे, पण आळशी मिळणार. आळशी मिळणार आणि पटवून घेणार नाही आणि मग वैतागून मी ऍडजस्टमेंट करतो जोडीदार कसं तरी. शनी हा लवकर, बघा शनी असा आहे, मगाशीच सांगितलं, लवकर देत नाही आणि दिलेलं लवकर नष्ट करत नाही. म्हणून आजार लवकर नष्टच होत नाही अशा लोकांचा. शनी दीर्घकाळपर्यंत खेचतो. आता चुकीचा जर जोडीदार मिळाला तर त्याचा डिवोर्स पण लवकर होत नाही आणि तो आपली पाठ पण सोडत नाही. तो आपल्याच बरोबर राहतो आणि आपल्याला त्रासच देतो, अन्य मार्गाने तो त्रास देतो. सर, हा. बिझनेस पार्टनर असेल तर बिझनेस पार्टनर पण असंच करेल ना? नाही, बिझनेस पार्टनर अशा लोकांनी करूच नये. बिझनेस पार्टनरशिप अशा लोकांनी अजिबात करू नये, त्रासदायक ठरतं. मग आमच्याकडे लोक आलेले तर आम्ही सांगतो ना, पार्टनरशिप करू का, अमुक अमुक धंद्यात आहे, बघतो दोघांचे. शनी असेल तर नाही म्हणून सांगतो. शनी, राहू, मंगळ जर अशा ठिकाणी असेल तर बिझनेस पार्टनरशिप करायची नाही. इतर ग्रह कसे आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. मग तिथे शुक्र असेल तर लाभयोग झाला, इथे शुक्र असेल तर लाभयोग झाला, खूप चांगला योग आला. आता जे मगाशी कोणी विचारलं, कोणतरी होते ते, मी म्हटलं एक्सपिरियन्स आहे की तुम्ही कुंडलीच सांगताय. आता त्याच्या विरुद्ध झालं इथे. आता समजा जोडीदाराला म्हटलं की हे कर ते कर, थोडेसे मला मदत कर कामामध्ये, तर जोडीदार म्हणणार पटकन करतो चल. कशामुळे? शुक्र आला, शुक्र आणि शनी युती आली. कशी? शुक्र कला देतो. अरे चला, मी जर हिला मदत केली की ह्याला मदत केली तर तो खुश राहील माझ्यावर, तिला तेवढंच मन मिळवपणा, हा लाभयोग झाला. पण एकटा शनी मात्र त्रासदायकच ठरेल. आणि जर इथे सूर्य असेल म्हणजे रवी, तर काय बोलूच नका, रोजच कटकटी. कोर्ट कचेरीचा योग झाला, भांडण तंट्याचा योग झाला, रोजच कटकटी, भांडण तंटा, दोन शत्रू एकत्रित आले ना. कथा सांगितली का नाही यांची? सूर्याची आणि शनीची कथा सांगितली आहे का? हो. हा, बर, छान. हा, आता मृत्यूस्थानात शनी असता, सांगा काय फळ मिळेल? सर, दीर्घकाळ आजार, दीर्घकाळाने मृत्यू होतो. हा, दीर्घकाळाने मृत्यू. म्हणजे चांगलं जगू देत नाही आणि लवकर मरू देत नाही, अशी अवस्था असते. आणि दीर्घ आजार देतो आणि लवकर मृत्यू पण देत नाही. शनीचं एकच या ठिकाणी फळ चांगलं मिळतं की शनी दीर्घायुष्य देतो. 10-10 वर्ष बेडवर पडून जगणारे लोक मी पाहिलेत. 10-10 वर्ष, लवकर मरण येत नाही अशा लोकांना. अशा लोकांना पायाची नखं निघणे, ठेच लागणे, डायबिटीस असेल तर पाय कापावं लागणे, पायाच्या जखमा होणे, असे त्रास नेहमी होतात. असं जर असेल तर अशा लोकांनी काळा कपडा वापरायचा नाही, निळ्या कपड्यावर झोपायचं नाही. असं असेल तर कुंडलीमध्ये हा नियम लक्षात ठेवायचा. जर कोणाच्या असेल तर त्यांनी लगेच हा उपाय त्यांच्यासाठी 100% सक्सेस ठरतो. काळा कपडा वापरायचा नाही अजिबात आणि निळ्या कपड्यावरती झोपायचा नाही. शनीचा आणि राहूचा प्रभाव दणकन कमी होतो. कमी म्हणजे जवळजवळ होतच नाही. हा, शनी वडिलांच्या ठिकाणी असेल तर धर्म कर्मस्थान आणि भाग्यस्थानात शनी असेल तर काय फळ मिळेल? हा, वडिलांचं स्थान आहे ते. वडिलांशी पटणार नाही. बर, वडील आजारी असू शकतात, वडिलांनी आयुष्यात काही कमवलेलं नसेल, वडिलांनी आपल्या मुलांसाठी काही ठेवलेलं नसेल, म्हणजे वडील स्व खर्चावरती स्वतःचं आयुष्य स्वतः घडवावं लागतं अशा लोकांना. इन शॉर्ट, शनी भाग्यस्थानात असता स्वतःचं आयुष्य स्वतः घडवावं लागतं, लक्षात ठेवा. म्हणजे तो तिथे नशीबवान नसतोच. जसं इथे दीर्घायुष्य देतो तसं इथे उलट आहे, नशिबाचा मृत्यू घडवतो. तो नशीब चांगलं घडूच देत नाही आणि लवकर तर अजिबातच घडू देत नाही. मग घडलं तर उतरत्या वयामध्ये तो सुख देतो मात्र. शनी देतो हे त्याचं गणित आहे, पण उशिरा देतो. कर्मस्थानात शनी असता फार महत्वाची गोष्ट आहे.
कर्मस्थानात शनी. बोला. आळशी. आळशी. बर. हा कर्माचा नाश. नाही, त्याचं पॉझिटिव्ह आहे तिथे. पॉझिटिव्ह फळ देणार. काय देणार पॉझिटिव्ह फळ? हा असा व्यक्ती न्यायप्रिय व्यक्ती असतो शनी तिथे असल्यानंतर. असा व्यक्ती न्यायप्रिय असतो. त्याला न्याय आवडतो. नेहमी अन्यायाच्या विरोधात लढायला जातो आणि स्वतः अडकतो आणि कुठलं तरी संकट अंगावर ओढवून घेतो इथे शनी असल्यानंतर. न्यायप्रिय व्यक्ती असतो. स्वतःच्या आयुष्याचा नाश करेल पण दुसऱ्याचं भलं करेल. म्हणजे स्वतःच्या कर्माचा स्वतः नाश करेल तो. लाभस्थानात शनी मात्र त्रास देईल. कोणत्याही प्रकारचा लाभ लवकर मिळू देणार नाही. विलंबाने लाभ मिळू देणार. शिवाय लाभ मिळण्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण करणार आणि त्यातून विघ्न निर्माण करणार. सासूशी सासऱ्याशी अजिबात या लोकांचं पटणार नाही. मुलगी असेल, विवाह करून आली असेल तर पटकन नवऱ्याला घेऊन वेगळे राहणार. आणि एखाद्या मुलाने लग्न करून मुलीला घरात घेऊन आलं तर त्याची जर पत्रिका असेल तर तो सासरवाडीला जाणारच नाही. सासू सासऱ्याचे त्यांच्याशी पटतच नाही अशा लोकांचं. लाभ मिळू देत नाही. लाभ विलंबाने मिळू देतो. आणि जर त्याने ठरवलं द्यायचं तर उतरत्या आयुष्यामध्ये सुख निर्माण करून देतो. लाभ मिळवून देतो. मग इतर मार्गाने. इतर मार्ग म्हणजे काय? त्याची पंचम स्थानावर नजर आहे. मग मुलांच्या स्थानावर नजर आहे. मग मुलांचं करिअर घडतं. हा काबाड कष्ट करतो आयुष्यभर, मुलांना शिकवतो आणि मग मुलांकडून त्याचा लाभयोग बनतो. बघा किती मोठं गणित आहे हे. ज्योतिषशास्त्र आणि कुंडलीचा असा अभ्यास करायचा असतो. एकावर एक एकावर एक एकावर एक डिपेंड आहे सगळं. म्हणून तुम्ही 6-12 शिकला की सगळं शिकला. 12 राशी 12 राशीचे मालक शिकला की सगळं शिकला. आहे सोपंच. फक्त ते वाटतंय आपल्याला अवघड. लक्षात ठेवावं लागतं फक्त बस. आणि त्याला रिव्हिजन असेल, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मग अगदी सोयीस्कर घटना घडते शिकण्यासाठी. शनी लाभस्थानात बऱ्यापैकी यश देतो पण उशिरा देतो. हे लक्षात ठेवा. आता 12व्या स्थानात. आता सांगा. सर, हा. 12व्या स्थानामध्ये प्रपंचाची काय आवड नसते. जे होते असं आहे ना सर? राईट राईट राईट. एकदम परफेक्ट. प्रपंचाची त्याला संसाराची आवड नसते. मग कशाची असते आवड? आता सांगा पुढे. ते मोक्षस्थानचा मालक आहे. अध्यात्माचं स्थान आहे ते. त्याला आध्यात्मिक आवड असेल तो संन्यास घेण्याची शक्यता असते. संसारातून पळून जाण्याची शक्यता असते. म्हणून त्याला संसारिक सुख मिळत नाही. संसाराची ओढ नसते. अजून काय सांगता येईल? आध्यात्मिक प्रगती भरपूर होते अशा लोकांची. आजार पण येऊ शकतं हॉस्पिटल. हा.